हाय सगळ्यांना. दुपारची वेळ झाली आहे, काय करायचं जेवणासाठी. खूप काय कटिंग असतं करण्यासाठी. तर मी म्हणाले चला, मी रात्री मूग आणि मटकी भिजत टाकलेली, पण त्याला सकाळी उठून पाणी पूर्ण काढून घेतलं आणि कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवली, पण जसे पाहिजे तसे त्याचे मोड आलेले नाही आहेत. पण मी बोलली नाही, मला खायचंच आहे. जर मी दुपारी बनवली तर ती संध्याकाळी अजून स्वादिष्ट लागेल. मस्तपैकी आपली घरगुती मिसळ बनवली मी छानपैकी. पण मी जास्त त्याच्यामध्ये कोकोनट, नारळ, कच्चा नारळ जास्त यूज करते, कारण मला नारळ खूप आवडतो. त्या दिवशी मी डीमार्टमध्ये गेलेले, तर खूप सस्ते नारळ भेटत होते. तर मी सुक्या नारळाऐवजी मी ओलेच नारळ खरेदी केले. 5-6 नारळ घेतले. चांगले मस्त मोठे होते आणि प्राईस पण खूप मस्त होती. 30-30 रुपयाला एवढे मोठे मोठे नारळ. जर बाहेर आपण खाली बिल्डिंगच्या खाली वगैरे आणायला गेला तर खूप महाग भेटतं आपल्याला. 35-40 किंवा 45 रुपयापर्यंत घेतात. पण हा जर आपल्याला डीमार्टमध्ये कमी भावामध्ये भेटतो, तर मी तिथून 5 नारळ उचलले. खूप मस्त आहे नारळ. पाणी पण खूप निघालं त्याचं. अशा पद्धतीने व्यवस्थित मी सगळं काढून घेतलं. सांभाळून काढायचं, कारण ते नारळाचे वरचे कवच लागतात. तरी पण तुटत नव्हतं, तरी पण मी माझ्या माझ्या हाताने व्यवस्थित तोडून घेतले आणि व्यवस्थित त्याला धुवून ठेवले. अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घेतले. माझा ओटा खूप घाण झालेला आहे आणि मी एका साईडला सगळं केलं आहे. आता सगळं झाल्याच्या नंतर सगळं मी साफ करेन व्यवस्थित. मस्तपैकी मिक्सरला लावायचे छोटे 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 तुकडे करून. नारळ पूर्ण एकाच दिवसात नाही संपवणार. या नारळाला माझे 3-4 दिवस तरी जातील, कारण थोडं थोडं नारळ मी टाकते, कारण मला खूप नारळ आवडतं आणि आरुषला सुद्धा आवडतं. नारळाची मी चटणी खूप छानपैकी बनवते. तुम्ही पण रेग्युलरली तुमच्या घरी बनवत असाल, पण मला खूपच आवडतो नारळ. तर त्याच्यामुळे अर्धे नारळ मी फ्रीजमध्ये ठेवले. पण सुकून ठेवायचे असे, म्हणजे असं ओले ठेवलं ना का मग एकदम ते जास्तच कडक होतात. मिरची, अद्रक, कोथिंबीर सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करायचं. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. हे सगळ्या काही गोष्टी रेग्युलरली सगळ्याच घरामध्ये होतात. पण जेव्हा घाई होते तर हाच उपाय असतो, की पराठ्यासोबत काय द्यायचं. जर आपण घावणे वगैरे बनवले तर त्यासोबत काय खायचं. आपण डोसा बनवला तर इझी चटणी आहे. जर तुम्ही सांबार नाही बनवला तरी तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवू शकता. पण हा मी मसाला टाकलेला आहे. जर ह्याच्यामध्ये लसूण अद्रक ॲड न करता फक्त लसूण टाकला तर मग ती नारळाची चटणी. अशा पद्धतीने डोसा बनवला तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही असं चटणीचा वापर करू शकता, पण त्याच्यामध्ये अद्रक नाही टाकायची. छान मस्तपैकी लागते ओल्या नारळाची चटणी मसाला. एकदा करून पहा. काय काय ठिकाणी कांदा वगैरे, लसूण ह्या वस्तू वगैरे वापरल्या जातात, पण मी नारळ जास्त वापरते, त्याच्यामुळे नारळाचा मसाला बनवते. मस्तपैकी बारीक करायचं, कारण नारळ थोडं जाड असल्यामुळं ते लवकर बारीक होत नाही. आता माझं चटणीचंच मिक्सरचं भांडं आहे, कारण त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये तसं जास्त कमी करता येतं आणि मोठं भांडं घेतलं ना मग त्याला खूप धुवायचा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मी छोटाच यूज करते. बघा, मस्तपैकी अशी आपली मिसळ रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम मस्त. मी गावठी पूनम आहे त्याच्याकडून मसाला मागवलेला. तो मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला, कारण खूपच तिखट आहे आणि मस्त चवीदार आहे. तर त्याच्यामुळे मी मसाला कमी टाकलेला आहे. थोड्या वेळाने थोडी तरी दिसेल लाल लाल, कारण